पालघर जिल्ह्यामध्ये जमीन फसवणुकीचे प्रकार हे काही नवीन राहिले नाही। मात्र डहाणू तालुक्यातील गंजाड मणिपूर या गावात घडलेला प्रकार धक्कादायक आहे। शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाकारांच्या आशीर्वादाने विजय हरकचंद शहा यांनी वाघात कुटुंबाची जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे। विजय शहा याने थेट वाघात कुटुंबाच्या वडील पार्जित जमिनीचा 7-12 फेरफार करून ती जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली। विशेष म्हणजे ही जमीन वर्षानुवर्ष वाघात कुटुंब भात शेतीसाठी वापरत होते। त्यांच्या उपजीविकेचा तो एकमेव स्रोत होता। वाघात कुटुंबियांचा आरोप असा आहे की या गैर व्यवहारामागे तलाठी, मंडळ अधिकारी तसेच काही राजकीय व्यक्तींचे पाठबळ शहा याला होते। एवढी मोठी फेरफार प्रक्रिया शासकीय अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय होणे शक्यच नाही, असा ठाम दावा कुटुंबाने केला आहे। याच प्रकरणात 2018 साली गंजाड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता हाडळ यांनी घटनाचे प्रत्यक्ष पाहणी न करता विजय शहा याला त्या जमिनीवर गाळे बांधण्यास परवानगी दिली। ही बाब अधिक संशयास्पद आहे। लोकशाहीची थट्टा, गरिबांची जमीन बुडवून बांधकामाला मोकळे राहा। या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, शासन, राजकीय यंत्रणा मिळून जर सामान्य शेतकऱ्यांची जमीन बळकावू शकतात तर गरिबांचा न्याय कुठे आहे? न्यूज पोलीस रिपोर्टरची टीम घटनास्थळी पोहोचून वाघात कुटुंबियांशी संवाद साधला। कुटुंबाच्या डोळ्यातून वेदना स्पष्ट दिसत होत्या। त्यांनी न्याय मिळावा म्हणून प्रशासनाकडे अनेकदा धाव घेतली, परंतु कुठलाच ठोस प्रतिसाद मिळाला नाही। वाघात कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। आता तरी प्रशासन जागा होणार की अजून एक फाईल दाबून ठेवली जाणार? आज आपण डहाणू येथील मणिपूर गंजाड या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी जमिनीचा वाद आहे। हा जमिनीचा वाद आहे वाघात आणि शहा ह्या दोघांमध्ये हा वाद सुरू आहे। बघायला गेलं तर ह्या ठिकाणचे जे डहाणूचे तलाठी आणि मंडळ अधिकारी आहेत त्यांच्या आशीर्वादाने तसेच काही राजकीय पुढारी आहेत त्यांच्या संगमताने ह्या ठिकाणी परस्पर अदलाबदल केलेल्या जमिनीचा फेरफार ह्याबद्दल हा विषय आहे। नक्की काय विषय आहे तो ह्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत वाघात कुटुंब आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। जो अन्याय काय आहे तो त्यांच्याकडनंच नक्की काय झालेला आहे तो जाणून घेऊया। काय बोलणार तुम्ही? ती अदलाबदल जमीन करली तेव्हा आम्हाला विचारला पण नाही। हां, अगर विचारला नाही, अगर सेट आलेला, मी सेटला पण सांगितलं, काही मी सेटला सांगितलं तर सेट सांगतं तुला पण नाही बोलवलं ना मला पण नाही बोलवलं, तर कसं काय झालं? हा प्रकरण 2010 पासून सुरू आहे। हा सुरू आहे। हां, पहिला पण दिला पण तो पण वाया गेला, हां। आता दिला तो पण वाया गेला। बघायला गेलं तर ही जमीन तुमची आहे, हा, खास वडिलापासून आमची जमीन आहे। वडील पार्जित आहे। हा, तुम्ही ते शेती करत होते। शेती करत अजूनवरी कंपाऊंड करलेले आहे, त्याच्यामध्ये काय काय लावलेले आहेत हां, अजूनवरी तर कसं तुझं आहे। मग जो आता 7-12 वर जो शहा आहे, विजय आहे शहा, त्याचं नाव कसं काय झालेलं आहे? तर त्याच्यात ते अदलाबदल करली तर ही जाग्याचं आम्हाला, ही जागा आम्हाला पाहिजे, त्याची जागा त्याला देतो आम्ही। ही आपण जिथे उभी हा, आहोत ती तिथे- तुमची जागा हा, ही आहे। खास आमची जागा। हा, आणि बघायला गेलं तर हा कंपाऊंड पूर्ण कोणी केलेला आहे? ते विजय शहाने करले ते. विजय शहाने। आणि ह्या हा. कंपाऊंडची जी बाहेरची जागा आहे ती त्याची जागा हा, आहे। ती त्याची जागा आहे, मग त्यांनी ती जागा न घेता ही जागा तुमची घेतलेली आमची आहे घेतलेली। आणि 7-12 वर त्याचं नाव चढवलेलं हा, आहे। 7-12 नाव चढवलेले। मग ह्याच्यासाठी तुम्ही कोणाकोणाला काय कागद हे ते केलेलं आहे का? कुठली कागद? म्हणजे ही जमीन आमची आहे पण शहाने घेतलेली आहे, फसवणूक झाली आहे हा, त्याबद्दल? फसवणूक झाली ते, हा, ती कागद नाही करल्या। 7-12 ते आमच्याच याच्यात निघत होता, हा, आता बदली करल्यावर आता ते आम्हाला दिले, ते आम्हाला त्याची पाहिजे नाही, आम्हालाच जागा पाहिजे, वडिलापासून आहे ते। हा। तुम्ही शहाला भेटलेले का? हा, ते सहा आलेला होता तेव्हा मी सांगितलं सहाला काय अदलाबद्दल कसा काय झाला 7-12, आम्हाला नाव विचारता नाही, वारीस नाही, काही नाही ना, कसं काय झाला? तर मला तुला हो नाही बोलवलं ना मला हो नाही बोलवलं, तर कसं काय झालं असं? म्हणजे नाही तुम्हाला तलाठीमध्ये कुठल्याच कुठं तलाठीने नाही सांगितलं, काय नाही, कोणा पण नाही सांगितलं। जेव्हा सांगितलं तेव्हा सांगते काय तू म्हटलं 7-12 काढून बघ, हा, असं सांगतो, तर मग आम्हाला काय माहिती पडणार? पण जर 7-12 जेव्हा तुमचा हे फेरफार करण्यासाठी तुम्हाला स्वतःला बोलवलं जातं, नाही तुम्हाला नाही बोलवलेलं नाही नाही, कोणाला पण नाही बोलवले। आणि इथे हे भाऊ आहे, भाऊला पण नाही बोलवले, तुम्हाला कोणालाच बोलवलं कोणाला नाही. नाही बोलवले। आणि मग बघायला गेलं तर ह्या ठिकाणी ह्याला कंपाऊंड केलेलं आहे, तुम्ही ते काय करत होते? हे मिरची, वांगी काय काय लावत होता असं, ते पण आला ना, तोडून टाकून ना गेला सर्व खालेले। हे दिवाल बांधलेले तरी पण मी हे कंपाऊंड करतच होतो, कसतच होतो ना ही जागा। हा,
मग हे अजूनपर्यंत कंपाऊंड आहे. शहा आल्यानंतर हे तोडलं त्याने हा, ह्या ठिकाणी. तोडली, हा. मग तुम्ही ह्या ठिकाणी कंपाऊंड तोडल्यानंतर तुम्ही पोलीस नाही स्टेशनला गेलेले? गेलेले ना, कंप्लेंट पण करलेले कुठल्या त्यांच्यावर. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केले? डहाणूला करलेले, डहाणूवर सिगडवालेला. आशागड पोलीस स्टेशन. हा, तिकडे अर्ज दिलेला, पण डहाणूच इकडे सांगितलं असेल देन लोकांना आहे. हा, मग ह्या ठिकाणी ह्या जागेवर पोलीस आलेले स्वतः? हा, पोलीस नाही, मला केस काढायसाठी आलेले होते. हा, तुम्हाला बोलवले होते. मग तुम्ही गेलेले गेले पोलीस? नाही. मग काय बोलले तुम्हाला? नाही, तर परत त्यांनी फोन करले होते काय हे केस काढून टाक. तर म्हटलं कसं काय काढू, हे जागेचा अजून नक्की येणार नाही तर केस कसं काय काढू. मग गेलेलाच नाही मी. मग तुमचं आता म्हणणे काय आहे? आपली म्हणजे तुमची जागा तुम्हालाच मिळायला हा, पाहिजे. आमची जागा आम्हालाच मिळायला पाहिजे, त्यांची जागा आम्ही त्याला सेटला देऊन टाकू. ती आमची म्हणजे ही म्हणजे वडिलांपासून जमीन आहे, पण ही आम्हालाच पाहिजे असा. हा. ती जमीन त्याची आहे तर ती म्हणजे तूच घे असा. आम्हालाही कैशी आहे तर म्हणजे आम्हाला ती जमीन पाहिजे असं आमचा म्हणजे म्हणणं आहे. ती मागची जागा आहे ती शहाची आहे, हा, ती सहाची आहे, पण तुम्हाला ती नाही पाहिजे. ती नाही आम्हाला पाहिजे, आम्हाला हीच पाहिजे. मग तुम्हाला शहा येऊन भेटतो का? आम्हाला नाही भेटत. म्हणजे असं बोलत असेल ना का पैसे घ्या आणि ही जागा हा, मला तसा द्या? तो बोलतो या माणसे पैसे घ्या असं. आम्हाला मी बोलते काय, आम्हाला पैसे नाही पाहिजेत, आम्हाला जमीनच पाहिजे. आम्हाला गावात घर बांधा नाही, जागा हा जागा नाही, म्हणजे आम्हाला हीच जागा पाहिजे अशी म्हणजे आम्ही बोलू त्याला. पण तो नाही मानत नाही, म्हणजे नाही ही आमची माझीच जागा असा तो सांगा. तुम्ही ह्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये भात लावत होते? लावेल अजून पण लावेल आहे ते नाही लाभ करेल. हा, भात लावेल, कापला पण. कापलं पण. म्हणजे तुम्हाला ही जमीन पाहिजे? आम्हाला पाहिजे, जमीनच पाहिजे आम्हाला. तसंच बघायला गेलं तर हा जमिनीचा एक महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी असा आहे का 2024 मध्ये फेरफार झाला आणि त्याच्यानंतर जे वाघा त्यांचं नाव होतं ते काढून शहा ह्याचं लागलेलं आहे, म्हणजे सातबाऱ्यावर. मग जे वाघात कुटुंब आहे ह्याने येण्यासाठी कुठलाही ऍप्लिकेशन किंवा अर्ज दिलेला नसताना हा येणे 2021 मध्ये कसा काय झालेला आहे आणि 2024 मध्ये शहाच्या नावावर कसा काय हा सातबारा लागलेला आहे. कारण बघायला गेलं तर ह्या ठिकाणी जर सातबारा किंवा एने करण्यासाठी जे वाघात कुटुंब आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा कागद कुठे तलाठी सांगा किंवा सरकार सांगा ह्या ठिकाणी गेलेले नसताना हे झालेलंच कसं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी असंच वाटतं का जे डहाणू मधील जे पुढारी आहेत राजकीय त्यांच्या संगमताने झालेले आहे का, असाच कुटुंबाचा आरोप आहे. आणि जो शहा आहे शहाच्या वरती ह्या राजकारणी लोकांचा आशीर्वाद असेल म्हणूनच एकंदरीत हा शहा इथला येऊन ह्या लोकांना दमदाटी करतो. कारण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही जमीन ही वाघात कुटुंबाची आहे आणि जे ह्या बघायला गेलं तर ह्या ठिकाणी कंपाऊंड केलेलं आहे, कंपाऊंडच्या बाहेर जी जागा आहे ती शहाची आहे. मग कुठल्या हक्काने शहाने ह्या ठिकाणी येऊन सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे असा प्रश्न सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित होत आहे. म्हणजे वाघात कुटुंबावर एक प्रकारे अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय झालेला आहे इथले तलाठी मंडळ अधिकारी त्यांच्याच आशीर्वादाने झालेला आहे. जर त्यांनी काही केलं नसतं तर ही जमीन आहे वाघात कुटुंबाची त्यांनाच भेटली असती. कारण ही जमीन आहे ही वडीलपार्जित जमीन आहे. ह्या ठिकाणी हे जमीन कसत होते, ह्या ठिकाणी शेती करत होते. तसंच बघायला गेलं ह्या ठिकाणी हे लोक कंपाऊंड करून ह्या ठिकाणी मिरची किंवा काही झाडं लावत होती. पण शहाणी येऊन ह्या ठिकाणी सांगितलं का ही जमीन माझी आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी काहीही करू शकत नाही. ह्या ठिकाणी मे मध्ये हे कंपाऊंड केलेलं होतं आणि कंपाऊंड जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण हे कंपाऊंड तोडलं. त्याच्यानंतर वाघात कुटुंबाने जाऊन आशागड पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली शहाच्या विरुद्ध. पण त्याच्यानंतर शहावर कारवाई करायच्या बदल्यात वाघात कुटुंबालाच आशागड पोलीस स्टेशन सांगतं का तुम्ही ही जी कंप्लेंट केलेली आहे ती मागे घ्या. म्हणजे हा कुठला अन्याय आहे. जर ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यावर पोलीस हे करत नाहीये आणि शहाकडे पैसा आहे त्याच्यामुळे शहाची बाजू घेतात का, असंच एकंदरीत दिसत आहे. ग्रुप ग्रामपंचायत गंजाड यांचा मनमानी कारभार समोर आलेला आहे. 27/2018 ह्या ठिकाणी जे विजय शहा आहेत त्यांनी ह्या ठिकाणी गाळे बांधण्यासाठी ग्रामपंचायत गंजाड हिची परमिशन घेतली होती. पण एकंदरीत बघता जे वाघात कुटुंब आहे ते 2018 मध्ये ही जमीन वाघात कुटुंबाचीच होती आणि ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतने ह्या ठिकाणी येऊन पाहणी न करता शहाला परमिशन दिली कशी काय. कारण जमीन जर वाघात्यांची असून सुद्धा शहा इथे येऊन गाळे बांधत असेल मग ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने हे गाळे बांधलेत का, असेच एकंदरीत दिसत आहे. कारण ह्या ठिकाणी एकूण 15 गाळे बांधलेले आहेत आणि हे गाळे अनधिकृत आहेत आणि ग्रामपंचायतीने आपल्याला सांगितलेलं आहे डायरेक्ट की ही हरकतीला म्हणजे त्यांनी जो सांगितलेला माझी कुठल्याही प्रकारची ह्या गोष्टीला हरकत नाहीये म्हणून शहाने ह्या ठिकाणी ही गाळे बांधलेले आहेत.
एकंदरीत बघता वाघात कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे तो ग्रामपंचायत पासून, तलाठी पासून, मंडळ अधिकारी पासून, राजकीय पुढाऱ्यांपासून अनेक सरकारी लोकांच्या आशीर्वादाने शहा इथे येऊन आपली मनमानी चालवत आहेत, हेच एकंदरीत दिसत आहे। तसंच बघायला गेलं तर वाघात कुटुंबांनी ह्या जमिनीला आम्हाला न्याय मिळावा ह्यासाठी डहाणूतील विविध संस्थेकडे सुद्धा अर्ज केलेले होते, पण त्यांनी सुद्धा ह्या लोकांना न्याय मिळवून दिलेला नाही असे वाघात कुटुंब बोलत आहेत। तर आता बघूया का वाघात कुटुंबाला न्याय मिळतो की नाही, जी वाघात कुटुंबाची हक्काची जमीन आहे ती त्यांना मिळते की नाही, की पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने शहा ही जमीन हडप करणार हे सुद्धा बघावं लागणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।